धनगर बांधवांना माझी अशी विनंती आहे की माझ्यावर जो अन्याय झाला आहे हा बौद्ध समाजाने केलेला नाही आहे. मला जे मारहाण केली आहे ही बौद्ध समाजाने केलेलीच नाही आहे. कारण त्या व्हिडिओमध्ये जे 20-25 कार्यकर्ते दिसत आहेत, जे मला 5-6 जण त्यांच्यापैकी मारत आहेत, हे एका स्पेसिफिक नेत्याचे म्हणजे आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेबांचे कार्यकर्ते आहेत. आणि गंगाखेडमध्ये सामान्य नागरिकांना माहिती आहे हा कोणाचा कार्यकर्ता, सगळ्याला माहिती असते. हे त्यांचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी समाजाला मोहरी करून मला मारहाण केली आहे. बरं, मारहाण करण्याचं कारण काय? त्या व्हिडिओची मला माहिती मागितली, त्याच्याबद्दल मला 4-5 तरुणांनी अगोदर मला मारहाण केली. शुभम भालेराव म्हणून एक आहेत, तसे 2-4 जणांनी मला मिळून मारहाण केली. मी त्यांना हात जोडून विनंती केली त्या व्हिडिओची शहानिशा करा. त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला आम्ही गेलो. पोलीस स्टेशनला गेलो, तिथे API गित्ते मॅडम होत्या. गित्ते मॅडमसोबत तो व्हिडिओ दाखवला. मॅडम म्हणले की बाबा ह्या व्हिडिओमध्ये असा काही शब्द नाही, तो मारहाण शब्द आहे. कन्फ्युजन दूर झालं. तिथे एक माफीचा व्हिडिओ बनवला, असा माफीचा व्हिडिओ की बाबा मी चूक केली म्हणून माफी नाही मागितली. जर तुमचा काही गैरसमज झाला असेल तर मी माफी मागतो, पण तुमचा गैरसमज दूर करा. मी असा कुठला शब्द वापरला नाहीये. मी अजूनही बाबासाहेबांच्या, छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर काम करत राहणार. मग गैरसमज दूर झाला, सगळं शांत झालं होतं. तेवढ्यामध्ये त्याच पोलीस स्टेशनमध्ये स्वतः बाबा पुले जिल्हा परिषद सदस्य आल्याच्या नंतर तिथून रोडे म्हणून एक पॅन्थरचे कार्यकर्ते आहेत, त्यांना आतमध्ये घेऊन गेला पोलीस स्टेशनमध्ये. आणि कोणाचे काय कानं भरवले मला माहिती नाही. बाबासाहेबांनी जे मला सांगितलं किंवा समाजाला सांगितलं, मी तेच तुम्हाला सांगालो सगळ्या युवकांना की तुम्ही आधी शिक्षण घ्या. मला मारलेल्यांपैकी किती जण 10वी पास आहेत, किती जण 12वी पास आहेत, किती जण ग्रॅज्युएट आहेत सांगा बरं मला. किंवा मारलेल्यांपैकी दारू कोण पेलेली नव्हती, सगळे बेवडे दारू पेलेले होते. काय ते माय बहिणीवर शिव्या? बाबासाहेबांची ही शिकवण आहे का? बाबासाहेब म्हणले होते शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जेणेकरून शिक्षण घेतल्यावर तुम्हाला संघटित कसं व्हायचं, संघर्ष कोणासोबत करायचा ह्याचं ज्ञान येईल. त्या युवकांना माझं आव्हान आहे, फक्त महार जातीतल्या, बौद्ध जातीतल्याच म्हणून नाही, सगळ्याच युवकांना, भारतीयांना आव्हान आहे की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तुम्ही थोडं सुशिक्षित बना, जेणेकरून तुम्हाला संघर्ष कोणासोबत करायचा याचं ज्ञान येईल. कारण ज्यावेळेस बाबा पोलेने यांना उचकून दिलं त्यावेळेस हेच तरुण माझ्यावर भडकून उठले की चल बाबासाहेबाच्या पुतळ्यापाशी त्यांची माफी माग, पाय नाक घासून माफी माग. मी बोललो हो, मी माफी मागतो त्यांची, काही हरकत नाही. बाबासाहेब माझ्या वंदनीय होते, आहेत आणि राहणारच. पण तुम्ही ज्या गुन्ह्याची मला सजा देताय तो गुन्हाच मी केला नाही. स्वतः बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचं झालं तर बाबासाहेब म्हटले होते की 100 गुन्हेगार सुटले तरी काही हरकत नाही, पण एका निरापराधाला सजा भेटली नाही पाहिजे. मग मी निरापराध असताना, माझा गुन्हा सिद्ध न झालेला असताना तुम्ही मला सजा कशामुळे दिली, हा माझा प्रश्न आहे. आणि संपूर्ण धनगर समाज आणि एकंदरीतच बौद्ध समाज जो मला चांगल्या प्रकारे ओळखतो तो देखील हाच प्रश्न विचारतोय की महेश बिडगरनं जो गुन्हा केलाच नाही त्याची सजा त्याला कशामुळे दिली. आणि हाच जाब मी आज बी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला विचारतोय, महाराष्ट्रातील जनतेला विचारतोय की तुम्ही जो मी गुन्हा केलाच नाही त्या गुन्ह्याची सजा आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब असतील, हे संभाजी पोले असतील किंवा बाबा पोले असतील, हे तर माझ्या समाजाचे आहेत. बाबा पोले आणि संभाजी पोले माझ्या धनगर समाजाचे आहेत. आणि जे बांधव मला ज्यांनी मारहाण केली ते बौद्ध समाजाचे आहेत. म्हणजे तुम्ही दोघंजण समाजामध्ये ते निर्माण करताय का? मग तुम्ही स्वतः समोर येऊन माफी मागितली पाहिजे जाहीर, दोन्ही समाजाची, बौद्ध समाजाची आणि धनगर समाजाची, की आमची चूक झाली, की आम्ही ते कुठंतरी काहीतरी त्याला थोतांड करून, एक षडयंत्र करून समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला. म्हणून तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे आणि माफी मागून हे कुठंतरी प्रकरण थांबवलं पाहिजे, असं माझं सर्वांना आव्हान असणार आहे. तुमच्यावर हा जो काही अन्याय झालाय, ह्या अन्यायाला जर वाचा नाही फुटली, तुम्हाला जर न्याय नाही भेटला तर तुमचं पुढचं पाऊल काय? माझं पुढचं पाऊल असं असणार आहे, मी तर तुम्हाला म्हणतोय की आता मला अशी मारहाण झाली आहे की मी कालपासून मला रात्रभर झोप आली नाही, मला भूक लागत नाहीये. मला वाटतं की बाबा मी बाबासाहेबांना एवढं डोक्यात घेतो, जय भीम जय शिवराय जय मल्हार म्हणल्याशिवाय माझा व्हिडिओ कुठला संपत नाही किंवा सुरू होत नाही. मग माझ्यावरच असं का झाला माझ्या अन्याय? तर या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कुठंतरी माझं एवढं स्पष्ट म्हणणं आहे की पहिला प्रश्न, गंगाखेड पोलीस स्टेशनमधून मला तो सुजित मस्के म्हणून एक आहे आणि जो अतुल साबळे म्हणून, ज्यानं की माझ्या अट्रॉसिटी गुन्हा दाखल केलाय, ह्या दोघांनी मला गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये उचलून नेलं पोलिसांच्या समोर आणि उचलून मारहाण केली. आणि हेच मला मारहाण करतात. आज मला एवढी मारहाण झाली आहे, अखंड महाराष्ट्रानं बघितलं, मला चालता येत नाही आता. एवढी मारहाण होऊन माझ्यावरच अट्रॉसिटी गुन्हा, अट्रॉसिटी अधिकार कशासाठी दिला होता बाबासाहेबांनी? जो कोणी आपल्या जातीवाचक किंवा मनुवादी आपल्याला त्रास देतात त्याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी, का माझ्यासारख्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्यावर, जो छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांचा कार्यकर्ता आहे, माझ्यावर प्रतिबंध करण्यासाठी किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी दिला होता का अधिकार? मग त्यांनी तो गुन्हा दाखल तर केला माझ्यावर. गुन्हा सिद्ध व्हावा का न व्हावा महाराष्ट्र बघतोय, तो सिद्ध आहे का नाही. पण मी जे त्यांच्या गुन्हा दाखल केलाय, यांनी मला मारहाण केली, ते महाराष्ट्रासमोर आहे. महाराष्ट्रानं ऑलरेडी बघितले, सगळ्यांसमोर आहे की खरंच याच्यावर महेश बिडगरला मारहाण झाली आहे. मग मारहाण झाल्यामुळे यांनी जाहीर माफी मागावी. मग ते बाबा पोले असतील, संभाजी पोले असतील, रत्नाकररावजी गुट्टे साहेब असतील आणि जे समाजकंटक ज्यांनी मला मारहाण केली, दोन समाजामध्ये देड निर्माण करण्यासाठी, त्यांनी जाहीर माफी मागावी आणि पोलीस स्टेशनवर सक्त कारवाई झाली पाहिजे. जर ही कारवाई नाही झाली तर येणाऱ्या 2 दिवसामध्ये मी त्याच बाबासाहेब
बाबासाहेबाच्या चौकामध्ये त्याच बाबासाहेबाच्या समोर बसून आमरण उपोषण करणार आणि उपोषणाच्या अंती जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर मी त्याच चौकामध्ये आत्मदहन करणार. का तर मी जो गुन्हा केलाच नाही त्या गुन्ह्याची तुम्ही मला सजा का दिली, हाच मला प्रश्न न्याय व्यवस्थेला आहे, भारतीय न्याय व्यवस्थेला आहे, भारत सरकारला आहे, महाराष्ट्र शासनाला, देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे आणि सगळ्याच जाती धर्मांना आहे की बाबा जो गुन्हा मी केला नाही त्याची मला सजा कशामुळे.